बऱ्याच अशा कमेंट आल्या होत्या की तुम्ही मराठी बोलता आणि कोकणी पद्धतीचं जेवण दाखवता. तर तसं नाही आहे. माझी फॅमिली आहे ती माहेरकडची मालवण साईडला, गोवा साईडला ह्या साईडला दिलेलं आहे आणि मलासुद्धा कारवार साईडला दिलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये जे पण नॉनव्हेज असते म्हणजे माशांचे प्रकार हे कोकण्या पद्धतीने केले जातात आणि तेवढंच बेळगाव पद्धतीचं पण जेवण बनलं जातं आमच्या घरामध्ये, कारण आम्ही बेळगावचे असल्यामुळे बेळगावचं आम्ही जेवण कमेंट होती की तुम्ही कढीमध्ये तेल का वापरत नाही म्हणजे माशांच्या. तर एक एक माशांच्या कढीमध्ये आम्ही तेल वापरतो आणि एक एक माशांच्या कढीमध्ये आम्ही तेल वापरत नाही. बेळगाव साईडला असे फ्रेश असे तेवढे जास्त चांगले मासे मिळत नाहीत. नाहीतर असे रोज जर फ्रेश मिळणार असते तर नवीन नवीन रोज तुम्हाला मी रेसिपी करून दाखवणार असते. मी भाषांचं सांगते म्हणजे लँग्वेजचं. तर मला मालवणी, गोवा, कारवार, मराठी आणि माझ्या माहेरची वाणी म्हणजे इतू असे बघ, तितू असे बघ, ह्या बऱ्याच लँग्वेज येतात. त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होणारच किंवा मी मराठी बोलते आणि कोकणी पद्धतीने तुम्हाला जेवण बनवून दाखवते. मला भरपूर लँग्वेज येतात म्हणजे मी शिकले एक आणि एक अशी कमेंट होती की तुमचं लव्ह मॅरेज आहे काय. तर माझं लव्ह मॅरेज वगैरे काही नाही आहे, अरेंज मॅरेजच आहे. आणि तुम्ही क्वेश्चन विचारला, कमेंट केला, मग तिळा एवढा पण मला राग नाही आहे.